बुद्धगया महाबोधिविहार 1000 वर्ष भारताला सोन्याची चिडिया म्हणत असेल तेव्हा 1000 वर्ष टिकलं. 1000 वर्षाच्या नंतर इसवी सन 700 भारतामध्ये आपल्या अरबमधून 60 मुसलमान आले. 60 मुसलमानांनी एका मुसलमानाला 52 बायका करण्याची उभा मिळाली, त्याच्या धर्माने दिली. तर त्या तिकडं बायका ठेवले आणि तिकडे येऊन त्यांनी व्यापार केला. व्यापार करत करत आता पामनशाही होती, त्याचं काही हुकुमशाही होती. तर काय होतं, 52 बायका केलं, त्याची लेकरं किती झाली. असे लेकरं हे इकडचे मुसलमान आहेत ना, हे सगळे बौद्ध आहेत. इकडचे मुसलमान आहेत ते सगळे बौद्ध आहेत. या ओळशाचे मुसलमान आहेत, ओळशा मुसलमान ह्या मुसलमानाला शिवून सुद्धा घेत नाहीत. या मुसलमानाची मस्जिद वेगळी, त्याची राहणपान वेगळं, त्याचं खाणं पाणं वेगळं, ओळशा मुसलमान शिवून घेत नाही. तर आता या बख्तियार खिलजी हे याचं डोकं दुखत होतं आलतं. तर त्याने त्याचं डोकं कुठेही राहायला गेलं. त्याचं डोकं नालंदा विश्वविद्यापीठामध्ये राहिलं आणि नालंदा विश्वविद्यापीठामध्ये भाग घेतला त्याने. आणि नालंदा विश्वविद्यापीठामध्ये डोकं राहिलं आणि डोकं राहिल्यानंतर त्यानं माझं डोकं राहिलं, आता कुणाचं डोकं राहू नये म्हणून त्याने भिक्षूवर हल्ला केला. भिक्षूला खतम केलं. आणि इकडे कुसुमित्र सोम यानेही एका भिक्षूचं मुटकं तोडून आणा, तुम्हाला 100 काश्या पण दिल्या जायची. म्हणून हे सगळे बुद्धविहार, बालाजी मंदिर असेल, औंढ्याचं नागनाथ असेल, अजून कोणते मंदिर असेल, पंढरपूरचं मंदिर असेल, हे सगळे बौद्ध विहार होते. आणि बौद्ध विहार कुसुमित्र संघाने सगळे हिंदूकरण करून टाकले आणि सगळे मारून मुसलमान केले, काही हिंदू केले. भारतामध्ये बौद्ध धर्म ठेवलाच नाही. भारतामध्ये बौद्ध धर्म ठेवलाच नाही. 1100 हे प्रकरण झालं. 1100 प्रकरण झालं आणि 1100 आपल्याच लोकांनी आपलंच बुद्धविहार हे बुजवून टाकलं. महाबोधी विहार हे आपल्याच लोकांनी बुजवून टाकलं. बुजवून का टाकलं की आता हे हल्ला करतात, मूर्तीतून तोडफोड करतात आणि हे सगळे नासधूस करतात. म्हणून तुम्ही आपल्याच लोकांनी बुजवून टाकल्याचं कळतं. आपल्याच लोकांनी बुजवून टाकलं आणि आपल्या लोकांनी बुजवून टाकल्यानंतर मग 1420 मध्ये कर्मदेशाचा राजा बाजीदो यांनी एक उपासक पाठवला आणि याने एक उपासक पाठवला. गया जिल्ह्याला आला. गया जिल्ह्याला आल्यावर त्या उपासकांनी शोध केला की बुद्धगया कुठं आहे. मग त्याच्या घेऊन आला. बुद्धगया कुठं आहे. बुद्धगया त्यांनी जाऊ शकत नाही म्हणाले. गयाचे लोक काय म्हणाले, बुद्धगयाला जाऊ शकत नाही, तिथं हिंसक जनावरं राहतात आणि तिथं माळ वाढलेला आहे, तिथं बुद्धगया नाही तिथं, असं म्हणून त्याला वाटवलं. त्याला पाठवल्याच्या नंतर ते वापस गेला. मग बाजीदोनं दुसरा सच्चा उपासक पाठवला. तर सच्चा उपासकानं काय केलं, बुद्धगया महाबोधी विहार हे नकाशा घेऊन जाऊन कुठं आहे ते पाहिलं. तर पाहत असताना त्याला धमक्या दिल्या लोकांनी, तिथे हिंसक जनावरं राहतात, तिथं झाडं वाढलेले आहेत आणि तिथं तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून. मग त्या उपासकानं काय केलं, काही हिंदू साधू घेतले. इथं मार खाली बघा. हिंदू साधू घेतले आणि ते एकटा उपासक आणि हिंदू साधू 2-4 असे हिंदू साधू घेऊन त्या बुद्धगयाच्या जागी पोहोचला. बुद्धगयाच्या जागी पोहोचला तर झाडं बिडं तोडले. तर वरचा कळस निघाला. कळस निघाल्यानंतर बुद्धगया हीच आहे हे लक्षात आलं. बुद्धगया हीच आहे हे लक्षात आलं आणि बाजीदोला पत्र पाठवलं. आणि बाजीदो जे कर्मदेशाचा राजा बाजीदो दर महिन्याला फंड पाठवत असत बुद्धगयेला. आता ते फंड हे साधू लोकच खायचे. ते साधू लोक खायचे. तर मग काय झालं, त्याचं कारण असं झालं की साधूच्या जमाव जमला आणि एकदा बुद्धगयाचा उपासक काय करणार ते, तरी फंड यायचा ते खात राहायचे. मग 1842
1842 मध्ये दुसरी एक घटना घडली. बर्मा देशावर इंग्रजांनी हल्ला केला आणि बाजीदोचं राज्य गेलं. बाजीदोचं राज्य गेलं, फंड येणं बंद झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या उपासकाला बंद केलं जेलमध्ये. ते उपासक जेलमध्ये मेला आणि जेलमध्ये मेल्यानंतर हे जे साधू होते त्या साधूनं आपला मठ जमवला. साधू होते ह्या साधूनं आपला मठ जमवला आणि मठ जमवून ते तसंच राहिलं. 1852 मध्ये जनरल कलिंगन आले. 1852 मध्ये जनरल कलिंगन आले आणि त्याने आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना केली. आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना केली आणि आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना करून बुद्धगया खोदकाम करण्याचा ऑर्डर काढला. बुद्धगया खोदकाम करण्याचा ऑर्डर काढला. बुद्धगया खोदकाम हे 1876 मधून 1879 पर्यंत 3 वर्षे सध्या बुद्धगया दिसते ते खोल ठिकाणी आहे. ते खोल ठिकाणी आहे. ते बुद्धगया खोदून काढण्यासाठी 3 वर्ष लागले. 3 वर्षाच्या बाद जनरल कलिंगन यांनी अनुराधापूर जिल्ह्यामधून एक बोधी वृक्ष जी पालवी मूळ अशोकाच्या काळामध्ये लावली होती ते अशोकाच्या काळाचे अनुराधापुराचे हेतून पालवी आणून 1881 मध्ये बोधी वृक्ष सध्याचे बोधी वृक्ष दिसतंय ते 1881 मध्ये लावलेलं आहे. तर आता बुद्धगया महाबोधी विहार खोदकाम करण्याची बाकी आहे. अजून बाजूला खोदकाम करायचं आहे. तर खोदकाम काही झालं नाही. जे काही खोदकाम झालेलं आहे ते जनरल कलिंगनच्या काळामध्ये झालेलं आहे. पुन्हा खोदकाम झालेलं नाही. मग आता धम्मपाल अनागारिक आले. धम्मपाल अनागारिक असे धार्मिक होते. ते देवीड होते, ख्रिश्चन होते, पण बौद्ध धर्माकडे वळाले होते. तर त्याने धार्मिक प्रयत्न केला हल्ला करण्याचा. मारलं त्याला, खूप डोकं फोडलं, पाय तोडला अनागारी धम्मपालाचा, पण ते हटले नाही तिथून. मग बाजूला जागा घेतली आणि बाजूला राहिले. जे धार्मिक होते पण राजकीय होता म्हणजे जनरल कलिंगन ह्याला काही धार्मिक गोडी नव्हती ना, राजकारण केलं. मग 1952 मध्ये 1949 मध्ये आता जनरल म्हणजे धम्मपाल अनागारिक आणि हिंदू साधू ह्याच्यामध्ये झगड व्हायची. हमेशा म्हणजे झगडा व्हायचा. तर 1949 मध्ये हे झगडा होऊ लागला आणि झगडा होऊ लागल्यानंतर मग 4 लोक बसले. बिहारमध्ये 4 लोक बसले. कोण बसलं? मुख्यमंत्री, बिहारचा मुख्यमंत्री कृष्णा सिंग, डॉक्टर प्रसाद, गांधीजी आणि नेहरू हे जण बसले आणि बाबासाहेबाच्या अगोदर राज्यघटना बनण्याच्या अगोदर हे कायदा त्यांनी पारित केला. काय केला? 4 हिंदू आणि 4 बौद्ध घेतले. या कुणाला भांडण नको कुणाचं म्हणून त्यांनी 4 बौद्ध आणि 4 हिंदू घेतले आणि गयाचा जिल्हाधिकारी हा हिंदूच असला पाहिजे अशी अट ठेवली. गयाचा जिल्हाधिकारी हा हिंदूच असला पाहिजे अशी अट ठेवली. आता ते 2013 मध्ये ती अट संपली. कोणताही जिल्हाधिकारी येऊ शकतो. तर गयाचा जिल्हाधिकारी आता हिंदू असल्यामुळे 5 जण हिंदूचे झाले. मग 5 जणांनी मिळून एक सेक्रेटरी नेमायचा. एक सेक्रेटरी 5 जणांचा हिंदूचाच नेमायचा. मग असं हिंदूच्याच ताब्यामध्ये आतापर्यंत बुद्धविहार आहे. आता ही बुद्धविहार आता सध्या त्याला आकाश लामा जे आपल्या याचे आहेत गाजबींचे आणि प्रज्ञाशील बनतेजी हे महाराष्ट्राचे आहेत. मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. तर हे 2 जण लढा लढत आहेत.
बऱ्याच दिवसापासून त्यांनी आपली ट्रेन दिली, बरेच देशामध्ये फिरले आणि बऱ्याच देशामध्ये फिरून आता एक ठाम मताने त्यांनी निर्णय घेतला की आता साखळी उपोषण करायचं. साखळी उपोषण करायचं. पहिल्यांदा जागा मिळत नव्हती. आम्ही 5 बनतेची बसवून तिथं जागा मिळवली. ती जागात आता ते परवानगीच नाही, कोणत्याच प्रकारची परवानगी नाही. पोलीसवाला माझा फोन गेला तर मी फोनला पोलीसवाल्याला विचारलं, फोन गेला माझा, तुमच्याकडे पण कंप्लेंट देतो पोलीस स्टेशनने कंप्लेंट द्यायला गेलो. पोलीसमध्ये कंप्लेंट घेत नाही. तुम सुबह काम अभी का मैं क्यों नहीं लेता, अभी नहीं लेता, तुमको परवानगी नहीं है वहाँ बैठने की, तो बैठे कैसा. तर मग फोन भेटला माझा. तर अशा पद्धतीनं ते लामा आताची स्थिती म्हणजे आता काय परवानगी नाही, परवानगी कुठल्याही प्रकारची नाही. परवानगी नसली तरी बी आता 2 प्रकारचा लढा लढता येतं. एक कायद्यानं बुद्धगया महाबोधी विहार आपल्या ताब्यामध्ये येण्यासाठी आपण गॅजेट करावं. आपण गॅजेट केलं तर गॅजेटमध्ये बौद्ध, आता प्रश्न येतो की कुण्या बौद्धाला द्यायचं, कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचं, कोण्या ताब्यामध्ये, महार बौद्धाच्या ताब्यामध्ये द्यायचं, मान बौद्धाच्या ताब्यामध्ये द्यायचं, कोणाच्या ताब्यामध्ये द्यायचं. तो बुद्धविहार बौद्ध गॅजेट केला असं तरच बौद्धाच्या ताब्यामध्ये देण्यात येईल असे आट आहे. आता मी पाहिलं की ते भंतेजी बसले बिहारमध्ये रथ फिरला. रथामध्ये भंते 10-15 भंतेजी तयार झाले. पण सगळे भंतेजी हिंदू. पण आता कुणाच्या बोधगया ताब्यात द्यायचं. माझा मत आहे महाराष्ट्रामध्ये लातूर हे सगळ्यात पहिला नंबर यावं गॅजेट करण्यामध्ये. आज नाही तर उद्या आपल्याला गॅजेट करावंच लागेल. गॅजेट केलं तरच बौद्धाचे आहेत, आणि नाही तर बौद्धाचे नाहीत. बौद्ध नाही, तुम्ही हिंदू महार आहेत, हिंदू महारच आहेत. हिंदू महाराची कुठे वर्णी लागत नाही. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सगळा बुद्धिजीवी वर्ग याचा आरक्षण काढून घ्यायचं. सगळा बुद्धिजीवी वर्ग म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योगपती, नौकर वर्ग सगळ्याचे आरक्षण का. तुम्ही जातो तुमचे लेकरं लागतात काय, तुमचे लागत नाहीत लेकरं. आता महार राहून काही फायदा नाही. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करेल. मी बौद्ध म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर बौद्ध म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही. अशा पद्धतीचं बाबासाहेब स्वप्न कुठे